आता जे आपण बोलतोय, जे बनवणार आहे प्रोसेस बोलतोय, आता रोबोटच सगळे बोलतात, पण सिस्टम मध्ये जे प्रोसेस असतात त्याला बोलतात. बॉट्स. ओके. सिस्टमसाठी म्हणजे तुमच्या कम्प्युटरवर रन होणारे, मशीनवर रन होणारे, सर्व्हरवर रन होणारे, त्याला बॉट्स बोलतात. ओके. सेम जे मी तुम्हाला सांगितलेलं आपल्यासारखं बिहेव करतं. ओके. देन त्यानंतर काय तुमचे डेली रुटीनचे टास्क असतात ते काय तुमचे एलिमिनेट करतं. अँड देन त्यामध्ये 2 प्रकारचे बॉट्स असतात. गाईज म्यूट वर जा प्लीज. ओके. त्यामध्ये 2 प्रकारचे बॉट्स कोणते असतात? एक असतो अटेंडेड आणि एक असतो अनअटेंडेड. एक मिनिट हा. गाईज म्यूट वर जा, सगळ्यांना बोलायचा चान्स मिळेल. अक्षय प्लीज गो ऑन म्यूट. ओके, थँक्यू. सो टाइप्स ऑफ बॉट्स, 2च प्रकारचे बॉट्स असतात. एक अटेंडेड आणि अनअटेंडेड. 100% विचारला जाणारा इंटरव्ह्यूला क्वेश्चन आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अटेंडेड अँड अनअटेंडेड बॉट किंवा अटेंडेड रोबोट, अनअटेंडेड रोबोट. सो अटेंड करणे हे सगळ्यांना टर्म कळते. अटेंड करणे करेक्ट. म्हणजे कोणतरी माणूस आहे, तो काय करतो, त्या रोबोटला अटेंड करतो, अटेन्शन देतो. ओके. म्हणजे काय, अटेंडेड रोबोट एक्झिक्युट्स इट्स ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे जे रोबोट बनवलेलं आहे ऑन युजर्स लोकल वर्क स्टेशन. ओके. हे डेफिनेटिव्ह जाऊ नका, मी सांगतो तुम्हाला आता काय. ओके. अटेंडेड ऑटोमेशन काय, लेट्स कन्सिडर एक युजर आहे. युजर साठी तुम्ही रोबोट बनवलात. युजर काय बोलतोय, तुम्ही ते रोबोट शेड्यूल करू नका, रोज सकाळी 10 वाजता तुम्ही शेड्यूल करू नका, मी एक्झिक्यूट करेन तो रोबोट माझ्याकडून, मला पाहिजे तेव्हा एक्झिक्यूट करेन, किती वेळाही एक्झिक्यूट करेन. म्हणजे काय, युजरचं तिथे काय झालं, अटेन्शन लागलं ते रोबोट रन करायला. क्लिअर. अटेंडेड बॉट म्हणजे काय, एनी हाऊ ह्युमन इंटरॅक्शन इज मॅन्डेटरी. त्याशिवाय रोबोट रनच होणार नाही, कारण त्या रोबोटला काय केलं आपण, शेड्यूल नाही केलं, काय नाही केलं, त्याला बोलतात अटेंडेड बॉट. युजर पाहिजे ते रन करायला. क्लिअर. म्हणजे सर युजर जेव्हा इंटरॅक्शन करेल तो तेव्हाच एक्झिक्युट होईल जॉब. एक्झॅक्टली. हा. ओके. हा. अनअटेंडेड म्हणजे काय, त्याचा उलट, तिथे युजरची गरज लागत नाही, ते रोबोट शेड्यूल केले जातात. शेड्यूल म्हणजे काय, सगळ्यांना कळतं. तुम्ही अलार्म लावता सकाळी, माझा 10चा अलार्म 10 वाजता परफेक्ट तो वाजतो, बरोबर आहे. ते शेड्यूल करता तुम्ही, करेक्ट. सो इथे तेच आहे. इथे काय करतं, तुमचा लॅपटॉप आहे, म्हणजे अटेंडेड मध्ये कसं असतं, अटेंडेड म्हणजे काय, युजर आहे, युजरचा लॅपटॉप आहे, युजरच्या लॅपटॉपवर रन करतोय. अनअटेंडेड म्हणजे काय, तिथे युजरच्या लॅपटॉपवर रन करत नाही. तिथे काय असतं, म्हणजे व्हर्च्युअल मशीन ही कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला. ओके. आता तुमच्याकडे फिजिकल लॅपटॉप, डेस्कटॉप असतात, पण कोणाला माहिती आहे का, की क्लाउड वाले पण आता आपल्याकडे मशीन्स असतात, जे ऍक्च्युअली फिजिकली तुमचे नसतात, जे क्लाउडवर होस्ट असतात, सेम आपल्यासारखे दिसतात. तुम्हाला जर ते लॉग इन करायचं असेल ना, जर तुम्हाला सांगतो इथे रिमोट डेस्कटॉप कनेक्शन म्हणून आहे, त्याला आरडीसी बोलतात. इथे तुम्हाला त्या कम्प्युटरचं नाव किंवा आयपी ऍड्रेस टाकलं, कनेक्ट केलं, युजर पासवर्ड टाकलं, तुम्हाला दुसरी मशीन सेम तुझ्या मशीन सारखी व्हर्च्युअल मशीन ओपन होईल. हे माहिती आहे कोणाला, कोणाला माहिती नाही, किंवा सर हे येस. काय आहे, येस सर, क्लिअर माहिती करा. सर. ओके. AWS सर केलेलं आहे. हा, म्हणजे डिफरंट त्यासाठी कंपनीज आहेत जे तुम्हाला मशीन्स प्रोव्हाइड करतात. हे व्हर्च्युअल मशीन जिथे काय करतात, कंपनी कॉस्ट कटिंग करतात, करेक्ट. जर फिजिकल मशीन नको तर क्लाउड वरती ते करतात. तर ते काय आहे, रोबोट माणसाची गरज नाही, 24 तास चालेल, ती मशीन कोणीही ओपन नाही करू शकत, कारण ती व्हर्च्युअली आहे, करेक्ट. सो म्हणजे काय, अनअटेंडेड रोबोट्स रन्स ऑन व्हर्च्युअल मशीन विदाउट ह्युमन इंटरॅक्शन. क्लिअर. Attended robots are executes on human machine with human interaction. क्लिअर. काही डाऊट ह्यामध्ये, कारण 100% विचारला जाणार क्वेश्चन आहे, म्हणून मी याच्यावरती जास्त टाइम स्पेंड करतोय, आणि पहिल्या दिवसापासूनच इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आहे माझं. सर बट समजा आपल्याला ती मशीन व्हर्च्युअल मशीन ऍक्सेस करायची आहे, त्या केसमध्ये तरी आपल्या युजरची गरज लागेल ना.
तिथे तुम्ही रोबोट नाही रन करत ना, मशीन ऍक्सेस करा, काही करा, करेक्ट. हा. रोबोट तुम्ही ऑर्केस्ट्रेटर पुढे कॉन्सेप्ट आहे, तिथून तो शेड्यूल होणार. तुम्हाला हा. मशीन ओपन करायची गरज नाही, आपोआप ती मशीन लॉग इन होते, काम झाल्यानंतर ती लॉग आउट पण होते. हो. ऑटोमॅटिक सर लॉगआउट कसं होणार मशीन? हा, ऑटोमॅटिक लॉग आउट होते. जर तुमचं म्हणजे हे सांगतो अनअटेंड रोबोटची खासियत आहे, म्हणून त्या लायसन्स मध्ये कॉस्टिंग मध्ये सांगतो, कंपनी लेवलला सांगतो तुम्हाला, अटेंडेड रोबोटची कॉस्ट आणि अनअटेंडेड रोबोटची कॉस्ट. एक मिनिट गाईज, म्यूट वर जा प्लीज. ओके, सो अटेंडेड रोबोटची कॉस्ट आणि अनअटेंडेड रोबोटची कॉस्ट मध्ये 4 टाइम्स डिफरन्स आहे. जर ह्याची तुमची कॉस्ट असेल लेट्स से $1000, तर अनअटेंडेड रोबोटची कॉस्ट आहे $4000. ओके, करोर्स मध्ये असतात हे ऍक्च्युली. बजेट ज्यावेळी आम्ही म्हणजे जे किती रोबोट अटेंडेड अनअटेंडेड पाहिजे, डेव्हलपमेंट वाले किती पाहिजेत, ते करोर्स मध्ये निघतं. बट त्याचाही त्यांना बेनिफिट असतोच, करेक्ट. एवढे नंबर ऑफ आर्स मॅन्युअल आर्स सेव्ह केलेले असतात, सो त्यांना एवढं डिफरन्स वाटत नाही त्यामध्ये की एवढे पैसे जातात, हे पर्टिक्युलर मला लायसन्स घ्यायचं आहे. सो अनअटेंडेड रोबोटची खासियतच ती आहे की तुम्ही काय करू शकता, ते मशीन लॉग इन पण होईल आणि लॉग आउट पण होईल. आपण ज्यावेळी एक्झिक्युशन करू ना, ऑर्केस्ट्रेटर पार्ट येईल त्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल मध्ये बघाल ही गोष्ट की कसं वर्क होतं. ओके, सर कारण की मी सध्या वर्क त्याच्यावरतीच करतोय, म्हणजे व्हर्च्युअल मशीन वरतीच आहे माझं सगळं काही. त्यामुळे म्हणलं की मला मॅन्युअली म्हणजे समजा मशीन ऍक्सेस करून म्हणजे जसं की मशीन नेम दिलेलं असतं ते ऍक्सेस करून लॉग इन करावं लागतं. आणि समजा आपलं काम झाल्यानंतर स्क्रिप्ट वगैरे ऑटोमेशन आधीच म्हणजे शेड्यूल केलेलं आहे त्याच्यावरती, ते ऑटोमॅटिक एक्झिक्यूट होतात. बट जे जे लॉग आउटचा कन्सेप्ट आहे, लॉग आउट ऑटोमॅटिक होतं, पण लॉग इनच्या वेळेस आपल्याला म्हणजे मॅन्युअली लॉग इन करावं लागतं ना. तर त्यासाठी तुम्ही टास्क शेड्यूलर यूज करत असाल, इफ आय एम हा नॉट रॉंग, सर. हा हा. करेक्ट. हा. टास्क शेड्यूलर हे कोणतीही ऑटोमेशन कंपनी बोलते, जर आमच्याकडे अनअटेंडेड रोबोट आहे ज्याचं काम आहे की विदाउट ह्युमन इंटरॅक्शन, तर तुम्ही अटेंडेड रोबोट अनअटेंडेड मॅनरने रन करताय. ओके, हे ऍक्च्युअल पहिले तर लिगल नाहीये. टास्क शेड्यूलर हे सगळं माहिती होणार, टास्क शेड्यूलर वगैरे करू शकतो. अनअटेंडेड बॉटची तुमची फंक्शनॅलिटी काय आहे, तुम्हाला ते पर्टिक्युलर व्हर्च्युअल मशीन आहे ते तुम्हाला मॅन्युअल तिथं कोणाची गरज पण नको, ते लॉग इन करणार, लॉग आउट करणार, असं आहे. म्हणून तर टास्क शेड्यूलर हा टोटली डिफरंट आहे. तुम्हाला तिथे आतमध्ये जाऊनच ते करायला लागतं. शेड्यूल करू शकतो आय नो, पण ती मशीन ओपन पाहिजे, करेक्ट. हे रिक्वायरमेंट असते, असं आहे. बट इथे नाही, इथे त्यासाठी कॉस्ट घेतली जाते. अच्छा. ठीक आहे, टास्क शेड्यूलर वगैरे मी सांगेन नंतर, म्हणजे मे बी तुम्हाला माहिती आहे बट बाकीच्यांना माहिती नसेल, काय डिफरन्स आहे, काय कंपनीज कॉस्ट कटिंग साठी करतात, हे सगळं आपण कव्हर करूच. बट डिफरन्स कळाला अटेंडेड अनअटेंडेड रोबोट मधला? हा हा, कळालंच. ठीक. कोणाला काही डाऊट? हे अनअटेंडेड बॉट आहे ना सर, त्याचं म्हणजे समजा एक आपण स्क्रिप्ट वगैरे केलेलं ऑटोमेशन करून ठेवलेलं असतं, ते म्हणजे शेड्यूल फिक्स केलेलं असतं, त्या टाइमला एक्झिक्यूट होणार. एक्झॅक्टली, ठीक. करेक्ट. हा. कोणाला काही सिल्ली डाऊट असेल तरी चालेल, सर बॉट्स म्हणजे काय, काय आहे, कोणाला काही कळत नाहीये, असं कोणी असू दे सांगा, मी वेगळ्या भाषेत पण समजावेन. ओके, बट असं नको. मेन डिफरन्स सर, काय बोलताय? मेन डिफरन्स अटेंडेंट आणि अनअटेंडेंटचा. अटेंडेडचा मेन डिफरन्स, माणूस लागतोय ते अटेंडेड, अटेन्शन. माणूस जिथे लागत नाही ते अनअटेंडेड, हा मेन डिफरन्स आहे. अटेंडेड नावातच घ्या, अटेन्शन. आपण मराठीत काय बोलतो, अरे म्हणजे त्याच्याकडे लक्ष देणे. ओके, म्हणजे म्हणजे काय, तुम्ही त्या एखाद्या व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला काय करायचं कळतच नाही. बट ज्यावेळी लेट संस्थे तुम्ही एम्प्लॉय आहे, मॅनेजर ज्यावेळी तुम्हाला अटेन्शन देतो, मॅनेजर सांगतो अरे हे कर, त्यावेळी एम्प्लॉय करतो, अटेन्शन देतो, करेक्ट. हे अटेंडेड आहे. ओके, बट अनअटेंडेड म्हणजे अरे एम्प्लॉई तो त्याचं काम त्याच्या याने बरोबर करतोय, त्याला मॅनेजरची गरज लागत नाही तिथे, हे अनअटेंडेड. म्हणजे जर सिंपल भाषेत सांगायला गेलं तर अटेन्शनची गरज नाही, विदाउट ह्युमन इंटरॅक्शन. तो सॉरी, अनअटेंडेडचं बोलतो विदाउट ह्युमन इंटरॅक्शन, बट अटेंडेड म्हणजे ह्युमन इंटरॅक्शन पाहिजे, माणूसच एक्झिक्यूट करेल ते. ओके.
येस नो. पार्ट येस सर. एक मिनिट, कोणाला तरी डाऊट आहे व्हर्च्युअल मशीनचा. बोला ना. मशीनचा पार्ट पुढे घेणार. हा हा सगळं आहे, आपण सगळं घेणार आहे. ओके. ऑल राईट. सो आता तुम्ही बोलाल की काय काय जणांना माहितीये की आरपीए ज्यावेळी बॅचचे इंट्रोडक्शन झालं, बऱ्याच जणांनी सर्च केलं आरपीए काय आहे. काय काय जण आधीच पासून माहितीये, काय काय जण काहीच माहिती नाही. सो त्यांच्यासाठी सांगतो, आरपीए म्हणजे युआय पाथ असं नाहीये. ओके. आरपीए टूल्स डिफरंट आहेत मार्केटमध्ये, डिफरंट. त्यामध्ये जर तुम्ही बघाल की सर्कलमध्ये केलेलं आहे युआय पाथ, हा युआय म्हणजे युआय पाथचा आहे, हा ए काइंड ऑफ ऑटोमेशन एनिवरचा आहे, आणि ब्लू प्रिझन जसं नाव आहे तसं. हे तिन्ही मेन होते आधी. आता मायक्रोसॉफ्टचं पॉवर ऑटोमेट आलेलं आहे, आणि हे साईडचे बघतात नाईस वगैरे टूल आहे, हे क्रिऑन सिस्टम्स वगैरे, जुडोको, हे जे स्मॉल स्मॉल आलेले टूल्स आहेत. असे बरेच टूल्स आहेत मार्केटमध्ये, बट टॉप मोस्ट टूल जिथे ऑर्गनायझेशन यूज करते, जिथे ऑर्गनायझेशनला डेव्हलपरची गरज असते, ते युआय पाथ डेव्हलपरची गरज असते, युआय पाथ टूल यूज केलं जातं. ओके. सो युआय पाथ त्यासाठी आपण रेकमेंड करतो. सो युआय पाथ टूल हा आपण यूज करतो आता सध्या. टूल्स सर हे बोला. युआय पाथ ब्लू प्रिझम एकच आहे का ते, का वेगळे नाही नाही, डिफरंट डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल, कोणाला जर आयडिया असेल, आता विदाउट आयटी बॅकग्राऊंडचं असून पण कोणाला लँग्वेजेस माहिती असतात, ते जावा काहीतरी असतं, ते डॉटनेट काहीतरी असतं. सो डिफरंट डिफरंट आहेत, करेक्ट. बट डोकं तर एकच लावायचंय, लॉजिक बिल्ड करायचंय, तसंच हे आहे. टूल डिफरंट हा. डिफरंट आहेत. फक्त काय तिथे वेगवेगळं फक्त सिंटॅक्स असेल, की इथे ही ऍक्टिव्हिटीचं नाव आहे. फॉर एक्झाम्पल, मला डिस्प्ले करायचा मेसेज, इकडे मेसेज बॉक्स आहे, तिथे वेगळं असेल काहीतरी. ओके. किंवा पॉप्युलेट वगैरे काहीतरी असेल. सो हेच डिफरन्स आहे. बट युआय पाथ काय करतो, युआय पाथ मार्केटमध्ये टॉपमध्ये का आहे, तो नेहमी अपग्रेडेड असतो टेक्नॉलॉजी वाईज, म्हणून युआय पाथ सगळे रेकमेंड करतात. ओके. ओके सर. तो व्हाय युआय पाथ कळलं, कॉस्ट वगैरे कमी वगैरे सगळं. डेव्हलपरसाठी, डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात इझी टूल युआय पाथ आहे. ओके. हा. सो युआय पाथ दिसतो कसा काय, हे जस्ट नावच ऐकलंय, हे पण तुम्हाला डाऊट असेलच. सो आपण बघूया जस्ट बेसिक कंपोनेंट्स कोणते आहेत युआय पाथ मध्ये. 3 बेसिक कंपोनेंट्स आहेत. ओके. क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट आर दी युआय पाथ कंपोनेंट्स इन युआय पाथ, सॉरी, व्हॉट आर दी कंपोनेंट्स इन युआय पाथ किंवा युआय पाथ प्लॅटफॉर्म कंपोनेंट्स, असा क्वेश्चन विचारला जातो. तर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. कंपोनेंट्स बोललेत, त्यामध्ये 3 कंपोनेंट्स आहेत. एक युआय पाथ स्टुडिओ, दुसरा युआय पाथ रोबोट, तिसरा युआय पाथ ऑर्केस्ट्रेटर. हे आपण सगळं बघणार आहोत. बेसिक नॉलेज साठी तुम्हाला सांगतो, स्टुडिओ, युआय पाथ स्टुडिओ, जिथे आपण आता सगळं डेव्हलपमेंट करणार आहोत. डेव्हलपमेंट म्हणजे रोबोट बनवणार आहोत. ओके. जी रोबोट म्हणजे काय, प्रोसेस बनवणार आहोत. ओके. थ्रू युआय पाथ स्टुडिओ. युआय पाथ रोबोट काय करेल, जे तुम्ही युआय पाथ स्टुडिओ मध्ये बनवलेत ते एक्झिक्यूट करायचं काम करेल. रोबोटचं कामच ते आहे, तुम्ही द्या मला तुमची प्रोसेस. आधीच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही आधी जातो, पहिल्या स्लाइड वरती. रोबोट काय करतो, एक्झिक्युशन करण्याचं काम करतो. प्रोसेस म्हणजे तुम्ही जे बनवाल ते सिक्वेन्स ऑफ स्टेप्स. ज्यावेळी रोबोट आणि प्रोसेस, रोबोटची प्रोसेस एक्झिक्यूट करते, त्याला ऑटोमेशन बोलतो. ओके. सो सेम इथे आहे, सेम इथे आहे. स्टुडिओ मध्ये तुम्ही बनवणार, डेव्हलपरचं काम इथे युआय पाथ स्टुडिओ मध्ये. हे रोबोट काय तुमच्याकडे एक्झिक्युशनचं काम करणारे, बस. हे युआय पाथ स्टुडिओ सोबत इंटिग्रेटेड असतं रोबोट. ओके. सो युआय पाथ स्टुडिओ, युआय पाथ रोबोट क्लिअर. काय डाऊट दोघांमध्ये अजून? ज्यावेळी ऍक्च्युअल मध्ये आपण बघू ते क्लिअर होऊन जाईल. युआय पाथ ऑर्केस्ट्रेटर हा टोटली डिफरंट पार्ट आहे. हा थोडं म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं आहे, जिथे तुम्हाला तुमचा रोबोट स्केड्यूल करायचा आहे, तुमची प्रोसेस स्केड्यूल करायची आहे, त्यावेळी ऑर्केस्ट्रेटर येईल. त्यामध्ये काय आहे की तुम्ही काय करू शकता, ते प्रोसेस स्वतःहून पण एक्झिक्यूट करू शकता, स्केड्यूल करू शकता,
ती प्रोसेस कशी एक्झिक्युशन झालेली आहे ते बघू शकता. प्रोसेस किती वेळेला फेल झाले किंवा किती वेळा सक्सेस झाले ते मॉनिटर करू शकता. तिथे रोबोट्स असतात किंवा तुम्ही जे प्रोसेस डेव्हलप केले ते सगळं तिथे ऑर्केस्ट्रेटरवर असतं. तिथे तुम्हाला एक हे सगळं करता येईल. ते ऑर्केस्ट्रेटर आहे. हे तिन्ही आपण कंपोनेंट्स व्यवस्थितपणे बघणार आहोत. हे सर हे UiPath स्टुडिओ आणि UiPath रोबोट आहे ना, त्याच्यामध्ये म्हणजे डिफरन्स काय आहे नेमका सर? स्टुडिओ मध्ये तुम्ही जे बनवणार स्टेप्स जे बनवणार त्याला काय बोलतात? स्टेप सिक्वेन्स. प्रोसेस. हा प्रोसेस हा करेक्ट. ते प्रोसेस जस्ट बनवले. कोणतरी पाहिजे ते रन करायला. तुम्ही काय करा, हा, सेट हा. ऑफ रूल्स तयार केलेत. जो हा, हे सेट ऑफ रूल्स एक्झिक्यूट करेल तो रोबोट करेल तुमचा. हा, ओके. सो हा, क्लिअर. हा. सो कोणाला काही क्वेश्चन, हे जे काही स्लाइड्स सांगितलं मी तुम्हाला, ह्या स्लाइड्स मध्ये कोणाला काही क्वेश्चन आहेत का? काही म्हणजे अंडरस्टँडिंग की आरपीए काय आहे, UiPath काय आहे ते अजून बघतो आपण, बट आरपीए काय आहे, कुठे युज होतो, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, ऑर्गनायझेशन मध्ये काय काय फॉलो केलं जातं, ओके, कोणत्या प्रकारचे बॉट्स असतात, कोणते टूल्स असतात, UiPath का, त्याचे कंपोनेंट्स, ह्याच्यामध्ये कोणाला क्वेश्चन? Any question? No? Okay, I'm taking silence as no.